नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषयामध्ये काही सहाय्यकारी क्रियापदे आहेत. त्यातील काही क्रियापदे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जे आपण सहाय्यकारी क्रियापदे पाहणार आहोत त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. उदाहरणामध्ये एम, इज, आर ही जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत याचा वापर कसा करायचा, कोणत्या काळामध्ये याचा वापर होतो याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर यातील पहिला आपण पाहू एम. एम याचा अर्थ होतो आहे आणि एम हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळामध्ये वापरलं जातं. फक्त असं आहे की एम हे सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते फक्त आय सोबत वापरलं जातं. फक्त आणि फक्त आय सोबत त्याचा वापर केला जातो. आपण वापर पाहू. हे बघा, आय एम बॉय म्हणजे मी मुलगा आहे. एम स्विमिंग मी पोहत आहे. एम क्लेवर गर्ल म्हणजे मी हुशार मुलगी आहे. आय एम गोइंग टू स्कूल मी शाळेत जात आहे. म्हणजे स्वतःविषयी आय विषयी माहिती सांगताना आपण एम या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करत असतो. याला शॉर्ट मध्ये असं सुद्धा लिहितात बघा, संक्षिप्त रूपामध्ये एम असं लिहिलं जातं. इज आणि आय या दोन्ही शब्दाचा अर्थ आहेच होतो. फक्त आय आपण एम आणि आय हे एकत्र वापरतो, परंतु इजचं तसं नाही. इजचं एकवचनी नाम आणि ही, सी, इट, धिस, दॅट अशा प्रकारच्या सर्वनामांसोबत आपण त्याचा वापर करत असतो. बघा वाक्यामध्ये बघा, ही इज स्टुडंट. इज अ स्टुडंट म्हणजे तो काय आहे, विद्यार्थी आहे. इजचा वापर झाला इथे. सी इज रनिंग ती धावत आहे. इट इज अ ग्रीन बॉल हिरवा बॉल आहे तो. दिस इज अ टेबल. दॅट इज अ नोटबुक. राम इज क्लेवर. आता इथे एक वचनी नाम आहे. सीता इज प्लेइंग अ बॉल. टायगर इज वाईल्ड एनिमल म्हणजे वाघ जंगली प्राणी आहे. म्हणजे अशा प्रकारच्या सर्वनामाविषयी किंवा नामाविषयी एकवचनी नामासोबत आपण काय करतो, वर्तमान काळ दाखवायचा असेल तर इज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो. बघा आर. आर म्हणजे आहेत. याचा उपयोग आपण अनेक वचनी सर्वनाम किंवा अनेक वचनी नाम याच्यासोबत वर्तमान काळ दाखवण्यासाठी आपण करत असतो. उदाहरणामध्ये यू, दे, दीज, देअर अनेक वचनी नाम अशा प्रकारच्या शब्दांसोबत आपण त्याचा उपयोग करतो. उदाहरण पाहायचं असेल तर बघा, यू. यू सोबत आर वापरतो, पण यू इज असं म्हणत नाही. यू आर. यू आर व्हेरी ब्युटिफुल तू खूप सुंदर आहेस. दे आर व्हेरी काइंड ते खूप दयाळू आहे. दे आर व्हेरी काइंड. दीज आर बर्ड्स ते पक्षी आहेत. देअर आर 20 स्टुडंट्स इन क्लास. देअर आर 20 स्टुडंट्स इन क्लास त्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहेत. गर्ल्स आर डान्सिंग म्हणजे अनेक वचनी नाम आहे बघा इथे. गर्ल्स मुली. मुली नाचत आहेत. गर्ल्स आर. गर्ल असेल ते फक्त इज येणार. अनेक मुली आहेत म्हणून आर आलेला आहे इथे. गर्ल्स आर डान्सिंग. तर या एम, इज, आर या तिन्ही क्रियापदाचा उपयोग आपण वर्तमान काळासाठी करत असतो. एमचा फक्त उपयोग आपण फक्त आय सोबत करतो. बाकी आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू.